भरत मित्र मंडळाच्या वतीनं श्रावणी सोमवार निमित्त दरवर्षी महापूजा, महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं। आज आपण जर बघितलं तर श्रावणी सोमवार म्हणजे शेवटचा श्रावणी सोमवार असल्या कारणानं भव्य दिव्य मिरवणुकीचं देखील आयोजन करण्यात आलं। ही एक आगळी वेगळीच प्रथा आज भरत मित्र मंडळाच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि ही जर मिरवणूक बघितली आपण तर यामध्ये अतिशय सुंदर असे देखावे देखील दाखवण्यात आलेले आहेत आणि यामध्ये स्वतः शिव पार्वती असं देखील एक आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी साजर करण्यात आला आणि या सादरीकरणामध्ये सर्वजण जर बघितलं सर्वजण भावुक होत होते, कारण महादेवाच्या सर्वजण जवळ आहेत आणि हा सोहळा बघताना देखील सर्वांच्या डोळ्यात देखील पाणी होतं। नक्की हा सोहळा कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती। भरत मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेबजी दाभेकर आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आजच्या या मिरवणुकीविषयी। काय सांगाल अण्णा, तुम्ही गेले कित्येक वर्ष महाशिवरात्र ही मोठ्या उत्साहात करता, तसेच श्रावणी सोमवार देखील आपल्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरे केले जातात, महाप्रसाद देखील होतो आणि ही भव्य दिव्य अशी मिरवणूक आणि श्रावणी सोमवारचा हा शेवटचा दिवस आणि ही भव्य दिव्य मिरवणूक, काय सांगाल या मिरवणुकीविषयी? ही आगळी वेगळी प्रथा आज आपण सुरू करताय। महाशिवरात्र ही फक्त मंदिरात व्हायची, की शंकराची जवळ लहान लहान मंदिरं होती ती मंदिरातच व्हायची। तर मी असा विचार केला की महाशिवरात्र आपण मंदिराच्या बाहेर आणावी, म्हणून मी 47 वर्ष झाले महाशिवरात्रीची मिरवणूक काढायला लागलो। आता ती मिरवणूक काढून श्रावणी सोमवारच्या दिवशी मी रोज दर सोमवारी जोड्या बसवतो। अशा आमच्याकडे 600 जोड्या बसतात दर सोमवारी। आणि आज शेवटचा एक नवीन मी हे काढलाय की श्रावणी सोमवार शेवटच्या दिवशी आपण नैवेद्याची मिरवणूक काढायची। आम्ही ती नैवेद्याची आज मिरवणूक काढली। मला नारायणपेठेच्या बऱ्याचशा लोकांनी प्रतिसाद दिला आणि सगळ्या लोकांनी आमच्या मंडळाला शुभेच्छा दिल्या। हा एक आगळा वेगळा सोहळा होता, यामध्ये सर्व शंकर पार्वतीचा वेगळा गेटअप होता आणि ती मिरवणूक जेव्हा जात होती सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं। एक आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी करण्यात आला। त्यावेळेस नक्की तुम्ही शंकराचे एवढे निस्सिम भक्त आहात आणि दरवर्षीच आपण म्हणजे तेवढी भक्ती आपली दिसते आणि आज देखील हा सोहळा, त्यावेळेस आपल्या नक्की मनातल्या भावना काय होत्या? मी हे मंदिर ज्यावेळेस बांधायला सुरुवात केली आणि मंदिर बांधलं त्यावेळेस मी म्हटलं की पुण्यातलं सर्वात मोठं शिवमंदिर असं होईल, या दृष्टिकोनातनं मी दरवर्षी महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार करतो। नक्कीच गेली कित्येक वर्ष, म्हणजे आता ह्या मंदिराला किती वर्ष झाले असेल, नक्की किती वर्ष झालेत? हे पुराणात मंदिर आहे। ह्या मंदिराचा इतिहास म्हणजे आमच्या वाड्यातले मालक काशी विश्वेश्वरला गेलते आणि त्यांनी ती पुरात पिंड घेऊन 3 दिवस पुरात थांबले। तिथं जुना वाडा होता, त्या वाड्यात ही पिंड आणून ठेवली, तिच्याकडे कोण बघत नव्हतं। तर आमच्या आईने आम्हाला सांगितलं की शंकराचा माथा तापतोय तर आपण इथं मंदिर बांधवावं। तर आमच्या आईच्या इच्छेनुसार मी हे मंदिर बांधलं। नक्कीच आपण बघितलं की एक आगळा वेगळा इतिहास या मंदिराला आहे। भरत मित्र मंडळ नेहमीच वेगवेगळे उपक्रम तर घेऊन येतच असतं, परंतु एक आगळी वेगळी प्रथा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक उत्सवाला मिरवणूक तर असते, परंतु श्रावणी सोमवार निमित्त आणि आज शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त ही भव्य दिव्य अशी पुण्यामध्ये ही मिरवणूक निघालेली आहे आणि ही मिरवणूक एक आकर्षक सर्वांचं बनलेलं आहे, आकर्षणाचा एक केंद्रबिंदू ठरलेली आहे। निरंजनजी दाभेकर हे देखील आता आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। दादा, काय सांगाल, एक आज भव्य दिव्य अशी मिरवणूक आपण काढलेली आहे, श्रावणी सोमवारचा दिवस आणि सर्वच जण उत्साहात ही मिरवणूक एन्जॉय करत होते, काय सांगाल या मिरवणुकीविषयी? आज भरत मित्र मंडळ महाशिवरात्र उत्सव समिती ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर यांच्या वतीने जे नवीन प्रथा पाडण्यात आली, ही महाराष्ट्रात नव्हे तर भारतात पहिल्यांदा आपण चालू केलेली आहे की श्रावणी सोमवार आपण सगळे श्रावणी सोमवाराचं महाप्रसादाचं आयोजन करत असतो। यावेळी आपण पहिल्यांदाच शेवटच्या श्रावणी सोमवारी भस्म आरती, विवाह सोहळा आणि महाप्रसादाचं आयोजन केलं। यात भरपूर भाविकांनी लाभ घेतला आणि भरपूर प्रतिसाद भेटला। यात नाथ ब्रह्म पथक होतं, गणेश लोणारी यांचं शिवपार्वती विवाह सोहळा होता, शिवप्रताप पथक होतं। म्हणजे सगळ्यांनी एकदम उत्साहात आनंदात हे पार पाडलं आणि खूप आनंद आला की पहिल्याच वर्षी एवढं जास्ती संख्येने आम्हाला
म्हणजे प्रतिसाद भेटला, त्यात खूप आनंद वाटला. ही संकल्पनाच नक्की कशी आली तुमच्या मनात? कारण आम्ही बघतो की गेली कित्येक वर्ष आपण महाशिवरात्र मोठ्या उत्साहात करता. महाशिवरात्र म्हटलं की दाभेकर किंवा भरत मित्र मंडळाचं नाव नेहमीच असतं, आणि ही संकल्पना आजची काय सांगायचं? महाराष्ट्रात कसं आहे, प्रथमतः आता बघा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जो गणेशोत्सव प्रथमतः साजरा केला, त्यांच्या प्रथेप्रमाणे शिवरात्रीची पण प्रथमतः आपणच म्हणजे चालू केलेली एक योजना आहे. आणि यावेळेस प्रथमतः की बघा तुम्ही, म्हणजे अख्खा सगळा प्रतिसाद बघितला असताना तर पहिल्यांदाच इतिहासात पहिल्यांदा म्हणलं तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण पहिल्यांदा आपण हे सुरुवात म्हणजे चांगली झाली आपली, आणि आता इथनं पुढे अनेक मंडळ यात सामील होतील. काही काय सांगशील, या मंदिरामध्ये तुम्ही सर्वजण असतात आणि सर्वजण पूजा करतात, कसं वाटतं एक मनोभाव आहे आज तुम्ही एवढी मोठी सेवा करता? माझं नाव तेजस्विनी दाभेकर. माझं लग्न होऊन 10 वर्ष झाले. मी तर महादेवाची खूप मोठी भक्त आहे. खूप भारी वाटतं आणि खूप सगळ्या लोकांना खूप प्रचिती आली या मंदिरामुळे. खूप वर्ष झाले इथे करतात महाशिवरात्र उत्सव करतात. त्यावेळेस तू सून म्हणून तुला नक्की हे सगळं करत असताना नक्की तुझ्या भावना कशा असतात, किंवा हे सगळं करत असताना तुला कसं म्हणजे नक्की काय वाटतं? मला खरं तर खूप भारी वाटतं की मी या घरात सून म्हणून आली आहे ॲक्च्युली, कारण की इथं आल्यापासूनच मी खूप महादेवाचं करायला लागले आणि महादेवामुळेच माझं सगळं चांगलं झालं आहे. आणि त्यामुळे बाबांच्या कृपेने तर खरंच खूप चांगलं झालं आहे. बरेच लोक दरवर्षी महाप्रसाद घेऊन जातात आणि दरवर्षी खूप मोठा कार्यक्रम आपण ठेवतो आणि भव्य दिव्य मिरवणूक सोहळा, शिवपार्वती विवाह सोहळा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पुण्यामध्ये साजरा करतात. गणेशजी लोणारे आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. काय सांगाल, महाशिवरात्री निमित्त भरत मित्र मंडळ दरवर्षी विविध उपक्रम राबवता आणि आज हा तुम्ही जे काही सगळा सोहळा आज केलाय, काय सांगा या सोहळ्याविषयी? मी सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार मानतो. वेगळा आपण अण्णांनी सांगितलं, म्हणजे बाळासाहेब दाभेकरांनी एक संकल्प केला की आपण याच्या निमित्त म्हणजे श्रावणी शेवटच्या सोमवारी काहीतरी करूया. मग असं बसल्यावर ठरलं की एक छोटीशी आपण भस्म आरती करूयात, पण ते छोटं करता यायला खूप मोठं त्याला स्वरूप आलं. खरंच मी त्यांना अण्णांच्या आभारी आहे की आमच्या सारख्या कलाकारांना ते एवढं व्यासपीठ उपलब्ध करून देतात. आज जो काही सोहळा तुम्ही केला होता तो नक्की काय होता? म्हणजे शंकर पार्वती हे सर्व गेटअप करून आलेले होते. आता हा देखावा म्हणजे आपण असं आहे की पूर्ण हे शिवपुराण आहे, तो पूर्ण 30 मिनिटांचा आपण ते दाखवतो. शुभ म्हणजे शिव पार्वती शुभविवाह आपण पूर्ण तो 30 मिनिटांमध्ये मांडलाय आणि आपण तो वेगवेगळ्या इथे करतो. आता याच्यातला आपण फक्त मिरवणुकीचा सीन घेतलाय, 12 मिनिटांचा आहे तो. काय सांगाल, एकंदरीत तुम्ही या सर्व गेटअप केलेला आहे आणि या मिरवणुकी सोहळ्यामध्ये तुम्ही सर्वजण एक आकर्षक बिंदू होतात आणि सर्वच जण तुमच्याकडे बघतायत. नक्की हा गेटअप करताना नक्की कुठल्या प्रकारच्या भावना होत्या? नमस्कार. आज श्रावणी सोमवारच्या निमित्तानं मला जो शंकराचा रोल जो करायला मिळाला आणि त्या गेटअपमध्ये मी आत्ता परफॉर्मन्स केला, तर लोकांच्या एक्सप्रेशन खूप बघण्यासारखं होतं. म्हणजे काही लोकांच्या भावना अनावर येत होत्या, म्हणजे डोळ्यातून वगैरे लोकांच्या पाणी येत होतं अक्षरशः. म्हणजे शंकर कवनं त्या निमित्तानं आम्हाला एक तरी त्यांच्यापुढं करता आलं की लोकांना एक शंकर आणि पार्वती कसं असतात एक ते त्यांना एक्सप्रेशन देता आले. म्हणजे आम्हाला जो रोल करायचा होता तो म्हणजे सक्सेस झाल्यासारखं वाटलं आम्हाला, की लोकांचे म्हणजे एक्सप्रेशन इतके अप्रतिम होते, म्हणजे पॉझिटिव्हिटी इतकी छान होती, म्हणजे रिस्पॉन्स जबरदस्त होता. भरत मित्र मंडळाविषयी काय सांगाल, कारण ही संधी आज त्यांनी उपलब्ध आहे? बाळासाहेब दाभेकर यांना मी अनेक वर्ष ओळखते. मला MBAच्या वेळेला मला काही पैसे कमी पडत होते. मी MMCC मध्ये करत होते MBA. तर म्हणजे अण्णांनी एक फोन केला आणि माझी बसची फी कमी झाली. म्हणजे मी तेव्हापासून आहे ना अण्णांना म्हणजे खूप मानते. आणि पुण्यात सगळ्यात पहिल्यांदा महाशिवरात्रीमध्ये अण्णांनी ही संकल्पना पुण्यामध्ये आणली होती की महाकाल आणि ही भस्मारती वगैरे होईल. आणि शंकर पार्वतीची आमच्या अख्ख्या ग्रुपवर, माझ्यावर, आमच्या सगळ्यांवर खूप मोठी कृपा असेल की त्याच्याचमुळे आम्हाला हा रोल करायला मिळतोय. आणि आत्ता ही आरती झाली ना, तर आम्ही असंच एका मंडळामध्ये गेलो होतो. आम्हाला वाटलं आमच्या हातून आरती करायची आहे, पण त्यांनी डायरेक्ट आम्हाला पिंडीच्या मागे उभं केलं की साक्षात तुम्ही शंकर पार्वती आहात आणि आता तुम्ही म्हणजे तिथे थांबा आणि आम्ही तुमची आरती करू. म्हणजे तेव्हा ना डोळ्यातून पाणी आणि काय म्हणजे काय बोलावं, डायरेक्ट देवत्वच दिलंय ह्या रोलनी.
म्हणजे मी खूप आभारी आहे गणेश लोणारेची पण आणि सगळ्यांचीच की त्यांनी मला हा रोल दिला आणि शंकर पार्वतीची एवढी कृपा आहे. आम्ही अनेक वर्ष देखावे साजरे करतोय म्हणजे जिवंत देखावे, पण शंकर पार्वतीनी जे हिट म्हणजे सक्सेस दिले ना, आम्ही म्हणतो आमचा सैराट झालाय खरंच. म्हणजे हर 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 महादेव. तुम्ही काय सांगाल, तुमचा एक आगळा वेगळा गेटअप आणि तो कॅरी करताना कसं वाटतं? मी भद्रकालीचं हे करतं, तर मला इतकं पुणेकरांनी प्रेम दिले भरभरून की मला डोळ्यात पाणी येतं. लोक पाया पडतात तेव्हा की हे लोक इतकं प्रेम करतात हे मला कधीच वाटलं नव्हतं. पण या शिवपार्वतींनी एका रात्री स्टार करून टाकलं. नक्कीच नक्कीच आपण बघितलं याच्यामध्ये तुमचं पण एक महत्वाची भूमिका होती. थोडंसं पुढे याच्यामध्ये तुम्ही याच्यावरतून आग वगैरे हे करता, हे करत असताना नक्की कशा पद्धतीने आपण ते करताय? खूप म्हणजे सांभाळावं तर खूप लागतंच, पण त्यांची कृपा आहेच की त्यांनी हे गेटअप मला दिलं महाकालचं. तर त्यांच्यामुळे माझ्यात खूप म्हणजे खूप असं मला आता एवढे पाय जड झालेत ना माझे, की ज्यावेळेस आम्ही थांबलो होतो ना आरतीला, तर अक्षरशः माझे मी कधी होत नाही, मी ओरिजिनल डान्सर आहे, पण माझ्याकडून हे गेटअप झाल्यानंतर आज जसं उभं राहिलो ना मी, माझे अख्खे पाय असे भरून आलेत की मला उभं सुद्धा राहत नव्हतं. काय त्यांची कृपा असेल त्यांच्याकडून करून घेता येत. ते जाळाचं वगैरे आहेत, आता महाकाल असल्यामुळं रौद्र रूप दाखवावं लागतं, त्यामुळे ते करतोय आपण. अण्णांचे तर आभारच, आमच्या दादांचंही, गणेश दादा लोणारे, की त्यांनी ह्या रोलसाठी मला काय असेल देवाची कृपा की त्यांनी मला सांगितलं की तुला ह्या रोल करायचा आहे. पण मी पहिल्यांदा त्यांना सांगितलं होतं की मी कानकूच करत होतो, कारण माझे डोळे छोटे बारीक आहे. तर मी त्यांना म्हणलं होतं की माझे डोळे थोडे बारीक आहेत. तर ते म्हणले तू टेन्शन नको घेऊ, आहे मी तुझ्याबरोबर, तो आहे. दादा म्हणतो तुम्ही आहेत तर मी करतो, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि ज्यावेळेस मी जे गेटअप केला आणि परफॉर्मन्स झाला माझा, त्यानंतर अक्षरशः अंगावर काटा येतोय. लोक येऊन पाया पडताना म्हणजे असं वाटत होतं की आम्ही खरंच देव असल्यासारखे पाया पडत होते. म्हणजे वयस्कर लोक असेल किंवा आमच्यापेक्षा वडीलधारी माणसं, तेही आमच्या पायाला हात लावत होते. दुःख वाटत होतं, पण त्या अवतारात असल्यामुळं काही बोलू शकत नव्हतो. त्यामुळं खरंच भरत मित्र मंडळाचे तर आभारच आहेत, कारण अण्णांची कृपा आमच्यावर सदैव आहेच. आमच्या दादांनी जे काही घडवलं आहे आम्हाला, त्याच गोष्टीतनं आम्ही हे सगळं करतोय, त्यामुळे धन्यवाद. आत्ता आपण आलेलो आहोत भरत मित्र मंडळाच्या या महादेवाच्या मंदिरामध्ये. आपण जर बघितलं तर ही जी मूर्त आहे अतिशय वेगळी आहे. महाकालची ही मूर्त जशी आपण उज्जैनला वगैरे बघतो तशी ही मूर्त आता आपल्या सोबत आहेत. काका काय सांगाल, ही नक्की मूर्त आणि याविषयीचा इतिहास? नमस्कार, मी बालाजी पाठक गुरुजी. मी दरवर्षी जसं महाशिवरात्रीला असतं त्याप्रमाणे प्रति सोमवार या ठिकाणी महाशिवरात्रीला जसं उत्साहात साजरी केली जाते, त्याचप्रमाणे प्रत्येक सोमवारी आणि पूर्ण श्रावण मास वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे अनुष्ठान, वेगवेगळ्या पूजा या ठिकाणी अर्चल्या जातात. त्याचप्रमाणे आज जसं आपण पाहू शकता, जसं हे महाकाळाचं रूप अनेक वेगवेगळ्या प्रकारची रूपं आहेत. जसं की अर्धनारी नटेश्वर आहे, काळभैरव जसं हे आहे, कालभैरवाचं रूप आहे, तसे वेगवेगळ्या प्रकारचे रूपं या ठिकाणी साकारण्यात येत आहेत. त्यामुळं ह्याचं वेगवेगळं महत्त्व, आकर्षण या ठिकाणी या महाकालेश्वर ज्याप्रमाणे होत असतं त्याचप्रमाणे या ठिकाणी मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरास या ठिकाणी केली जाते. नक्कीच हे जे मंदिर आहे पाठीमागे त्याची पूजा नक्की कशी होते सकाळ ते संध्याकाळ, आणि एक आगळं वेगळं मंदिर आहे इथे? ह्याची पूजा म्हणजे सकाळी रोज अभिषेक वगैरे केला जातो. रोज सकाळी 7-7:30 वाजता अभिषेक होतो. 7:30 वाजता याची आरती केली जाते. दुपारी भोजन वगैरे त्या ठिकाणी व्यवस्था केली जाते. मग नंतर संध्याकाळी परत 7:30 वाजता या ठिकाणी आरतीची रोज व्यवस्था केलेली आहे.